जय शिवराय मित्रांनो, मराठी युट्यूब चॅनलमध्ये मी आकाश वाघ आपले सर्वांचे स्वागत करतो। मित्रांनो, आज आपण नवीन सॉन्गवर व्हिडिओ एडिटिंग केलेली आहे। त्या सॉन्गचे नाव आहे सरनेम। तर मित्रांनो, ही सॉन्ग तुम्ही ऐकले असेल। तर मित्रांनो, या सॉन्गवर आपण आजची व्हिडिओ एडिटिंग केलेली आहे। व्हिडिओ एकदम खतरनाक एडिट झालेला आहे आणि व्हिडिओमध्ये आपण जे काही मटेरियल वापरत असतो ते सर्व मटेरियल मी तुम्हाला एकदम फ्रीमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये देत असतो। तर आपण डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन सर्व मटेरियल फ्रीमध्ये यूज करू शकता। जर तुम्हाला डिस्क्रिप्शनमधून बिटमॅप पोर्ट लिंक आणि सेकिपेट पोर्ट लिंक इम्पोर्ट करण्यात जर प्रॉब्लेम आला तर आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचे। मी टेलिग्राम चॅनलवर सर्व मटेरियल अपलोड करत असतो। टेलिग्राम चॅनलच्या नावावरती स्क्रीनवर पाहायला मिळत असेल, त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। आणि चॅनलवर तुम्ही फर्स्ट टाइम आला असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा। चॅनल सबस्क्राईब करणं एकदम फ्री आहे। व्हिडिओ लाईक केला असेल व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। आणि आजच्या व्हिडिओचा प्रिव्ह्यू जर तुम्हाला हवा असेल तर आपल्या इंस्टाग्रामला फॉलो करा। मी इंस्टाग्रामला सर्व व्हिडिओ अपलोड करत असतो। इंस्टाग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, नावावरती स्क्रीनवर पाहायला मिळत असेल। चला तर मित्रांनो, जास्त वेळ न घेता आपण आपल्या आजच्या व्हिडिओचा प्रिव्ह्यू पाहूया आणि लगेच व्हिडिओ एडिटिंग कशी करायची हे पाहायला आपण लगेच सुरुवात करून घेऊया। यार, अपने कान में ईयरफोन्स डाल लो। क्या डाल भी लिए? बहुत तेज हो रहा है, बहुत तेज हो रहा है। नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उसके साथ स्कैम करो या फिर महफिल जमाओ, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए। अब मैं भी जा रहा हूं, मुझे पार्क में स्टंट्स मारने जाना है। पहिले मित्रांनो, आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जायचे। डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला बिटमॅप पोर्ट लिंक पाहायला मिळेल, त्यावर क्लिक करून इम्पोर्ट करून घ्या। इम्पोर्ट केल्यानंतर अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल। त्यानंतर स्टार्टला यायचे, प्लसवर क्लिक करायचे, मीडियावर क्लिक करायचे आणि तुमच्या ज्या फोल्डरमध्ये तुम्ही फोटो ठेवले असेल ते फोटो आपल्याला ओपन करून घ्यायचे। त्यानंतर वरती प्लस ऑप्शन पाहायला मिळेल, त्यावर क्लिक करायचे आणि 3 डॉटवर क्लिक करून फिल कॉम्पिटिशन एरियावर क्लिक करायचे। या 3वर क्लिक करून समोरचा भाग कट करायचा आहे। परत प्लसवर क्लिक करायचे, मीडियावर क्लिक करायचं आहे, दुसरा फोटो सिलेक्ट करायचा आहे। वरती 3 डॉटवर क्लिक करून फिल कॉम्पिटिशन एरियावर क्लिक करायचे। या 3वर क्लिक करून समोरचा पार्ट कट करायचा आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो, फुल स्क्रीनमध्ये आपले सर्व जे फोटो आहे शेवटपर्यंत ॲड करत जायचे आहे। तर मित्रांनो, मी सर्व जे एकदा फोटो ॲड करून घेतो आणि समोरची व्हिडिओ एडिटिंग कशी करायची सांगायला परत सुरुवात करून घेतो। बघा मित्रांनो, अशा प्रकारे सर्व फोटो इथे ॲड करून घ्यायचे। सर्व फोटो ॲड केल्यानंतर ते स्टार्टला यायचे, प्लसवर क्लिक करायचे, मीडियावर क्लिक करायचे, सॉरी मित्रांनो प्लसवर क्लिक करून कोणता सेफ घ्यायचा आहे। त्यानंतर मित्रांनो वरती 3 डॉटवर क्लिक करून स्ट्रेच टू कॉम्पिटिशन एरियावर क्लिक करायचे आहे। बॉर्डर शॅडोवर क्लिक करा, स्ट्रोक अनेबल करून याचा जो कलर आपल्याला व्हाईट घ्यायचा आहे। थोडे बॅग घ्यायचे आणि स्ट्रोक आपलं 10पर्यंत ते वाढून घ्यायचे। बघा अशा प्रकारे 10पर्यंत वाढल्यानंतर थोडे बॅग घेऊन जायचे। थोडे बॅग आल्यानंतर कलर फिलवर क्लिक करायचे, या ऑप्शनवर क्लिक करायचे आणि मित्रांनो आपल्याला जो बॅक साईड आहे ते आपल्याला इथे व्हाईट कलर इथे घेऊन घ्यायचं। बघा अशा प्रकारे जे व्हाईट आहे ते आपल्याला व्हाईट घ्यायचं आहे आणि सेंटरला घ्यायचं व्यवस्थित, म्हणजे आपल्याला शॅडो पिंच तयार करायचे आहे। त्यानंतर इथे ब्लॅक कलरवर क्लिक करायचे आहे आणि या कलरवर क्लिक करून हा पूर्णपणे इरेज करायचा आणि बरोबर क्लिक करायचा आहे। तर बघा अशा प्रकारे व्हाईट कलर इथे येऊन जाईल। त्यानंतर थोडे बॅग घ्यायचे, या ऑप्शन क्लिक करून पूर्ण शेवटी यायचे, या ऑप्शनवर क्लिक करायचे आणि शेवटपर्यंत सर्व फोटोला लावून घ्यायचे, म्हणजे आपलं बॉर्डर आणि शॅडो व्यवस्थित ॲड होऊन जाईल। त्यानंतर स्टार्टला यायचे, प्लसवर क्लिक करायचे, मीडियावर क्लिक करायचे आहे आणि मित्रांनो तुम्हाला एक सरने म्हणून अशा प्रकारे टेक्स्ट पेन दिलेली आहे, ती घ्यायचे। मोर ट्रान्सफर क्लिक करून अशा प्रकारे ते सेंटरला व्यवस्थित तिथे ॲड करून घ्यायचे आहे। मोर ट्रान्सफर क्लिक करून थोडी झूम करायची आहे आणि अशा प्रकारे व्यवस्थित इथे सेंटरला इथे ॲड करून घ्यायचे आहे। त्यानंतर पूर्ण शेवटी यायचे, थोडे बॅग घ्यायचे, ऑप्शन क्लिक पूर्ण व्हिडिओ लावून घ्यायचे। परत स्टार्टला यायचे, प्लसवर क्लिक करायचे, मीडियावर क्लिक करायचे आणि तुम्ही तुमच्या चॅनलचा जो लोगो तयार केलेला असेल ते लोगो इथे ॲड करून घ्यायचा आहे। तर मित्रांनो, मी माझ्या चॅनलचा लोगो एकदम साध्या आणि सोप्या स्टेपमध्ये एडिट केलेला आहे अशा प्रकारे। तर प्लसवर क्लिक करून ते ॲड करून घ्यायचं आहे। मोर ट्रान्सफर क्लिक करून झूमवर क्लिक करून साईज थोडी कमी करायची आहे। यावरच्या ऑप्शनवर क्लिक करून कोणत्या ठिकाणी आपला लोगो ॲड करायचा, बघा मी या ठिकाणी इथे ॲड करतो। त्यानंतर पूर्ण व्हिडिओच्या आपल्या इथे शेवटी यायचे, या ऑप्शन पूर्ण व्हिडिओ ते लावून घ्यायचे। बघा अशा प्रकारे आपण जे सर्व मटेरियल आहे व्यवस्थित सेट केलेलं आहे। त्यानंतर आपल्याला ते बॅग यायचे, डिस्क्रिप्शनमध्ये सेकिपेट पोर्ट लिंक पाहायला त्यावर क्लिक करून ती इम्पोर्ट करून घ्या। ती इम्पोर्ट केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला ती इफेक्ट पाहायला 6 फोटोला दिलेलं आहे। तर पहिल्या फोटो जो इफेक्ट आहे ते आपल्याला ते कॉपी करून घ्यायचा आहे। तो कॉपी केल्यानंतर आपल्याला ते बॅग घेऊन जायचे आहे। परत मित्रांनो बिटमॅप पोर्टमध्ये जायचे आहे आणि मित्रांनो तुम्हाला हा जो पहिला फोटो पाहायला त्यावर क्लिक करून हा इफेक्ट इथे पेस्ट करून घ्यायचा आहे आणि इथे तुम्हाला समोर डबल बिट्समार्क पाहायला मिळत आहे। बघा इथे 2.28 सेकंदापर्यंत 3 सेकंदापर्यंत डबल बिट्समार्क पाहायला मिळत आहे। त्याच्या मागचे जे सर्व फोटो आहेत त्याला हा इफेक्ट इथे पेस्ट करायचा आहे। त्यानंतर ते बॅग घेऊन जायचे आहे। परत सेकिपेटमध्ये जायचे आणि 2 नंबरच्या फोटोचा जो इफेक्ट आहे ते आपल्याला ते कॉपी करून घ्यायचं आहे। ते कॉपी केल्यानंतर इथे बॅग घेऊन जायचे आहे। परत बिटमॅप पोर्टमध्ये जायचे आहे। बिटमॅप पोर्टमध्ये गेल्यानंतर आपल्याला डबल बिट्समार्कपर्यंत यायचे आहे। तिथपर्यंत आल्यानंतर त्याच्यासमोर जो फोटो आहे त्यावर क्लिक करून हा इफेक्ट त्याला एक पेस्ट करायचा आहे पहिल्या फोटोला, दुसरा फोटो सोडायचा आहे, तिसऱ्या फोटोला आपला हा इफेक्ट इथे पेस्ट करायचा आहे। म्हणजे हा जो फोटो आहे इफेक्ट आहे ते एका फोटोला पेस्ट करायचा आहे आणि त्याच्यासमोरचा एक फोटो सोडायचा आहे, म्हणजे एक फोटो सोडून हा इफेक्ट इथे पेस्ट करायचा आहे। इथपर्यंत तुम्हाला जो मोठा फोटो पाहायला मिळत आहे, बाकी डबल बिट्समार्क पाहायला मिळत आहे तिथपर्यंत। त्यानंतर याच्यासमोरचे तुम्हाला हे जे मोठ्या साईजचे फोटो ते सोडून द्यायचे आहे। त्यानंतर तुम्हाला परत जे लहान साईजचे फोटो पाहायला मिळत त्याला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे पहिल्या फोटोला, दुसरा फोटो सोडायचा आहे आणि तिसऱ्या फोटोला हा इफेक्ट इथे पेस्ट करायचा आहे। अशा प्रकारे मित्रांनो शेवटपर्यंत आपल्याला इफेक्ट पेस्ट करायचं जायचं आहे। त्यानंतर बॅग घ्यायचे, परत सेकिपेटमध्ये जायचे आहे आणि 3 नंबरच्या फोटोचा जो इफेक्ट आहे तो कॉपी करून घ्यायचा आहे। तो कॉपी केल्यानंतर इथे बॅग घेऊन जायचे आहे।
परत बिटमार्क मोडमध्ये जायचे आहे आणि समोर यायचे आहे मित्रांनो डबल बिटमार्कपर्यंत आणि डबल बिटमार्कच्या समोरचा एका फोटोला आपण इथे पेस्ट केला होता तर त्याच्यासमोरच्या एका फोटोला आपला हाय पीटी ते पेस्ट करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो जे आपण इथे एक एक फोटो सोडलेला आहे त्याला हाय पीटी ते पेस्ट करायचं आहे. फक्त तुम्हाला ते मोटर साईजचे ते 3 फोटो पाहायला मिळतील. या 3 फोटोला आपला हाय कोणताही इफेक्ट पेस्ट करायचा नाही. त्यानंतर बॅग घ्यायचे आहे सेकंड इफेक्टमध्ये जायचे आहे आणि मित्रांनो 4 नंबरच्या फोटोचा जो इफेक्ट आहे ते आपल्याला ते कॉपी करून घ्यायचं आहे. त्या कॉपी केल्यानंतर इथे बॅग घ्यायचे आहे परत बिटमार्क पोर्टमध्ये जायचे आहे. बिटमार्क पोर्टमध्ये गेल्यानंतर आपल्याला ते समोर यायचे आहे आणि तुम्हाला मोटर साईजचा जो फोटो पाहायला मिळत पहिला त्या मोटर साईजच्या फोटोला आपला हाय पीटी ते पेस्ट करून टाकायचा आहे. ते पेस्ट केल्यानंतर इथे बॅग घ्यायचे आहे परत मित्रांनो सेकंड इफेक्टमध्ये जायचे आहे आणि 5 नंबरच्या फोटोचा जो इफेक्ट आहे ते आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. तो कॉपी केल्यानंतर इथे बॅग घेऊन जायचे आहे परत मित्रांनो बिटमार्क पोर्टमध्ये जायचे आहे आणि ते मोठ्या फोटोला आपण इफेक्ट पेस्ट केलेला होता त्याच्यासमोरच्या एका फोटोला आपला हाय पीटी ते पेस्ट करून घ्यायचं आहे. बघा या एकाच फोटोला आपला हाय पीटी ते पेस्ट करायचं आहे. त्यानंतर ते बॅग घ्यायचे आहे परत सेकंड इफेक्टमध्ये जायचे आणि शेवटच्या फोटोचा इफेक्ट आपल्याला ते कॉपी करून घ्यायचा आहे. तो कॉपी केल्यानंतर ते बॅग घ्यायचे परत बिटमार्क पोर्टमध्ये जायचे आणि शेवटमध्ये मित्रांनो आपला जो एक फोटो राहिलेला आहे त्याला आपला हा जो इफेक्ट ते पेस्ट करून घ्यायचा बघा अशा प्रकारे. तर अशा प्रकारे पेस्ट केल्यानंतर आपला व्हिडिओ पूर्णपणे तयार होऊन जाईल आणि व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी वरती शेअर ऑप्शन पाहायला त्यावर क्लिक करायचं आहे. खाली एक्सपोर्ट ऑप्शन पाहायला त्यावर क्लिक करून आपला व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि समोरचा व्हिडिओ कोणत्या टॉपिक पाहिजे ती सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद. भेटूया मित्रांनो समोरच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद जय महाराष्ट्र.